तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार चाललेले असतात का? आणि या विचारांमुळे तुमची एनर्जी ड्रेन होते. असं वाटतं हे विचार बंद झाले तर किती बरं होईल. मला किती शांत वाटेल, किती पीसफुल वाटेल. डोक्यात चाललेल्या या विचारांचं काय करायचं? हे कसे बदलायचे? याच्यावर कंट्रोल कसा घ्यायचा? याची एक सिंपल ट्रिक आज मी तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा विचारांचा गोंधळ चाललेला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगणार आहे जी तुम्ही फॉलो करू शकता आणि आपल्या डोक्यातले जे विचार असतात, ज्या विचारांचा तुम्हाला त्रास होत असेल ते विचार अगदी इझिली बदलू शकता. नमस्कार, मी स्मिता निराळे. मी हॅपीनेस लाईफस्टाईल कोच आहे. आता ही ट्रिक कुठली आहे? डोक्यातले विचार कसे कमी करायचे हे समजून घेण्यासाठी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. एकदा काय झालं, एक शिष्य होता. त्याला पण असाच प्रॉब्लेम होता. त्याच्या डोक्यात खूप विचारांचा गोंधळ चाललेला असायचा आणि त्या विचारांमुळे त्याला खूप त्रास व्हायचा. म्हणून तो त्याच्या गुरूंकडे गेला आणि गुरूंना त्याने विचारलं की माझ्या मनामध्ये, माझ्या डोक्यामध्ये सतत विचार चाललेले असतात, ज्या विचारांचा मला खूप त्रास होतो. तर मला काहीतरी असा मंत्र सांगा, काहीतरी असं सिक्रेट सांगा, काहीतरी असा उपाय सांगा की ज्यामुळे माझ्या मनातले हे सगळे विचार, सगळे चुकीचे विचार ज्यांचा मला त्रास होतोय हे निघून जातील आणि माझं मन शांत होईल. तर गुरु म्हणाले, ठीक आहे, मी सांगतो तुला एक सिक्रेट. आणि त्यांनी त्या शिष्याच्या कानामध्ये एक सिक्रेट सांगितलं. ते सिक्रेट मिळाल्यावर तो शिष्य खूप खुश झाला की आपण या आता आपल्या मनात चाललेल्या विचारांमधून मुक्त होऊ आणि एक चांगलं आपल्याला लाईफ जगता येईल, एक शांत पीसफुल लाईफ जगता येईल असं त्याला वाटलं आणि तो खुशीत तिथून निघून गेला. म्हणजे जातच होता. तो जात होता तेवढ्यात गुरूंनी त्याला हाक मारली आणि त्याला सांगितलं, मी तुला आत्ता जे काही सिक्रेट सांगितलं आहे, जो काही उपाय सांगितला आहे, तो करत असताना फक्त माकडांचा विचार नाही करायचा. तर तो म्हणाला, ठीक आहे, सोपं आहे, याच्यात काय कठीण आहे. तुम्ही सांगितलेला उपाय मी करेन. आणि तो करत असताना माकडांचा विचार अजिबात करणार नाही. आणि तो अगदी खुशीत घरी निघून गेला. आणि घरी आल्यावर पुन्हा थोड्या वेळाने त्याच्या मनामध्ये वेगळे वेगळे विचार यायला लागले, ज्याचा त्याला पुन्हा त्रास व्हायला लागला. आणि त्यावेळेला मग त्याला आठवलं त्याच्या गुरूंनी त्याला काय उपाय सांगितला होता, काय सिक्रेट सांगितलं होतं, ते त्यांनी वापरायला सुरुवात केली. आणि मग त्याला आठवलं गुरूंनी सांगितलं होतं माकडांचा विचार नाही करायचा. आणि हा विचार जेव्हा त्याच्या मनात आला, जेव्हा त्याला आठवलं माकडांचा विचार नाही करायचा, तेव्हाच माकडांचे विचार त्याच्या मनात यायला लागले. थोडा वेळ आले, आणखी यायला लागले. आणखी माकडांचेच विचार त्याच्या मनामध्ये यायला लागले. आणि दिवसभर पुन्हा कुठलंही काम करत असताना मनामध्ये पुन्हा माकडांचेच विचार यायला लागले. एवढे विचार त्याच्या मनात यायला लागले की त्याच्या आजूबाजूला जे काही लोक होते त्या लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा त्याला माकडाचा चेहरा दिसायला लागला. एवढा तो त्या माकडांच्या विचाराने हैराण झाला. आणि मग तो वैतागला, हे असं काय होत आहे? एवढे दिवस तर मी कधी माकडांचा विचार केला नाही. माझ्या गुरूंनी मला सांगितलं माकडांचा विचार करू नकोस, आणि आता तर माकडांचेच विचार माझ्या डोक्यात येतात. सगळीकडे मला माकडंच दिसतात. हे असं का होत आहे? असं काय माझ्या गुरूंनी केलं? बहुतेक मला चुकीचं मार्गदर्शन केलं त्यांनी मला बरोबर मार्गदर्शन नाही केलं असं त्याला वाटायला लागलं. आणि पुन्हा तो त्याच्या गुरूंकडे गेला. गुरूंना त्यांनी सगळी कहाणी सांगितली की काय प्रॉब्लेम होतोय, कसा त्यांनी प्रयत्न केला, पण पुन्हा डोक्यामध्ये माकडांचेच विचार येत आहेत, सगळीकडे माकडंच दिसत आहेत. मग गुरु म्हणाले, बस इथे, मी तुला याच्यावर उपाय सांगतो, नक्की झालं काय ते मी तुला सांगतो. आणि गुरूंनी त्याला एक्सप्लेन केलं काय प्रॉब्लेम झालाय. आपलं माइंड जे असतं हे असंच काम करत असतं. गुरूंनी त्या शिष्याला सांगितलं, आपल्या माइंडमध्ये, आपल्या डोक्यामध्ये
ज्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं आपण ठरवतो, तोच विचार परत परत येत राहतो. कारण आपण सगळी एनर्जी त्या नको असलेल्या विचारांना देतो आणि ते विचार आणखी आणखी स्ट्रॉंग होत जातात आणि मग ते डोक्यामध्ये थैमान घालतात. प्रत्येक वेळेला सगळीकडे तेच विचार आपल्याला दिसायला लागतात किंवा त्याच गोष्टी दिसायला लागतात. असं त्यांनी त्याच्या शिष्याला एक्सप्लेन केलं. त्यांनी असंही सांगितलं की जशी एखादी स्प्रिंग असते ना, स्प्रिंग जेवढी आपण दाबतो तेवढी ती जास्त उडी मारते, जास्त एक्सपांड होते. आपल्या मनातल्या किंवा डोक्यातल्या निगेटिव्ह विचारांचं सुद्धा असंच असतं. त्याला जेवढं आपण सप्रेस करायला बघतो तेवढे ते वाढत जातात, एक्सपांड होतात. कारण त्याला एनर्जी मिळते. आपली एनर्जी जिथे जाते त्या गोष्टी नेहमी एक्सपांड होत असतात. मग त्याच्या गुरूंनी त्याला उपाय सांगितला. त्याच्या गुरूंनी त्याला विचारलं, हे काही तुझ्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार चालले ज्याचा तुला त्रास होतोय, हे तुला नको आहेत, हे समजलं. ते नको आहेत म्हणून तू पुन्हा पुन्हा त्याच्यावरच लक्ष देतोय की हे मला नको आहे, हे मला नको आहे. पण तुला हवं काय आहे? तुला काय विचार करायचे आहेत? तुला लाईफमध्ये नक्की हवं काय आहे? मग त्याने सांगितलं की मला एक सुंदर लाईफ हवं आहे, पीसफुल लाईफ हवं आहे, चांगल्या क्वालिटीचं लाईफ हवं आहे. मग गुरूंनी सांगितलं, सोपं आहे, मग तू त्याचाच विचार कर ना. तुला हवं काय त्या गोष्टीचा तू पुन्हा पुन्हा विचार कर. डोळ्यासमोर तेच चित्र उभं कर. जुने विचार येतील, नको असलेले विचार येतील, पण त्यावेळेला स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, हा जो जुना विचार आहे, निगेटिव्ह विचार आहे, त्याचा मला काही फायदा होतोय का? ते माझ्या लाईफमध्ये घडायला मला हवं आहे का? हवं असेल तर कंटिन्यू, तो विचार कंटिन्यू करायचा, आणि नसेल तर तो विचार रिप्लेस करायचा. तो जो चुकीचा विचार असतो, निगेटिव्ह विचार असतो, तो विचार आपल्याला काय हवंय त्या पॉझिटिव्ह विचारांनी रिप्लेस करायचा. हा गुरुमंत्र त्यांनी आपल्या शिष्याला दिला आणि त्यांनी तो वापरायला सुरुवात केली. आणि तेव्हापासून त्याच्या माइंडमधले निगेटिव्ह विचार जे होते ते निघून जायला लागले. पॉझिटिव्ह विचार त्याच्या मनात यायला लागले आणि त्याचं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये बदलायला लागलं. ही एक साधी सिंपल गोष्ट आहे, पण या गोष्टीमधून आपणही ही गोष्ट शिकू शकतो. आपल्याही मनामध्ये निगेटिव्ह विचार येत असतात ज्याचा आपल्याला त्रास होत असतो आणि आपण असा विचार करतो की हा विचार नको, हा विचार नको, हा विचार बदलला पाहिजे, मला हे विचार नको आहेत, आणि सगळा फोकस तिकडे जातो, आपली सगळी एनर्जी तिकडे जाते आणि पुन्हा तेच विचार आणखी वाढतात, एक्सपांड होतात त्या माकडांसारखे. म्हणूनच माइंडला मंकी माइंड असं म्हणतात. माइंडमध्ये खूप विचार चाललेले असतात. एका विचारावरून दुसऱ्या विचारावर ते माकडासारखं उड्या मारत असतं. हे थांबवण्यासाठी फक्त त्यावेळेला एखादा चुकीचा विचार आला, आपल्याला नको असलेला विचार आला, तर आपल्याला एकच प्रश्न विचारायचा की हा विचार माझ्या काही कामाचा आहे का? या विचारांमुळे मला काही फायदा होणार आहे का? या विचारामुळे, या विचारामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या माझ्या लाईफमध्ये घडल्या तर मला चालेल का? त्या मला हव्या आहेत का? एवढा एकच प्रश्न स्वतःला विचारायचा. उत्तर काय येत आहे ते बघायचं. उत्तर तर नकोच असणार, है ना? चुकीच्या गोष्टी आपल्याला लाईफमध्ये नको असतात. मग विचार बदलायचा. हवं काय आहे तो विचार करायला सुरुवात करायची, त्या गोष्टीबद्दल विचार करायला सुरुवात करायची. ही एक सवय आहे. ही सवय लागायला थोडासा वेळ लागतो. परत परत निगेटिव्ह विचार आपल्या माइंडमध्ये येणार, कारण ती आपली जुनी सवय असते. 100% आपलं माइंड पॉझिटिव्ह राहील, माझ्या माइंडमध्ये निगेटिव्ह विचार येणारच नाही असं होणार नाही. वी आर ह्युमन बीइंग्स. निगेटिव्ह विचार कधीतरी येतात, पण आले तर ठीक आहे, त्यांच्याकडे फक्त बघायचं. हा विचार माझ्या माइंडमध्ये आला, इट्स ओके. या विचाराचा मला काही फायदा नाही, याच्यामुळे मला प्रॉब्लेम्स होत आहेत.
चेंज इट. काय विचार करायचा आहे तो विचार करायला सुरुवात करायची. आहे ना सोपं? तुम्हाला ही ट्रिक कशी वाटली? फॉलो करून बघा, वापरून बघा आणि तुम्हाला काय एक्सपिरियन्स मिळतो ते नक्की माझ्याबरोबर शेअर करा. तर आपल्या मंकी माइंडवर कसा कंट्रोल घ्यायचा, आपल्या थॉट्सवर कसा कंट्रोल घ्यायचा, ही एक सोपी ट्रिक आज मी तुम्हाला सांगितली. नक्की वापरून बघा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओजचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला वेळेवर बघता येतील. नेहमी हॅपी राहा, खुश राहा. थँक्यू.